नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मीरा भोपाळे आज घेऊन आलेली आहे मराठीतील म्हणी व त्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न. हा आयोगाचा खूप लाडका आणि महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे, कारण या म्हणीमधून आयोग दरवर्षी 3 ते 4 प्रश्न विचारत असतं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल डाचत राहते. या संदर्भाला समर्पक म्हण ओळखा. अ आहे चोराच्या मनात चांदणं. ब आहे जशी दोनवळ तशी धूळवळ. क आहे खाई त्याला खवखवे. आणि क आहे पेरावे तसे उगवते. तर आपल्याला जो वाईट कृत्य करतो त्याच्या मनात सतत त्याची सल असते, अशा प्रकारची म्हण विचारलेली आहे. तर अशा प्रकारची याच्यामध्ये फक्त एक म्हण आहे, ती म्हणजे खाई त्याला खवखवे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ह्या सोप्या वाटतात पण सारख्या सारख्या म्हणी देतात, त्यामुळं आयोग यामध्ये आपल्याला फसवत असतो. त्यामुळं हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जितकं होईल तितकं वहीमध्ये लिहून काढा. त्यामुळं काय होणार, तुमचा म्हणीचा संग्रह जास्त होणार आणि त्यातून तुमचे प्रश्न सुटायला तुम्हाला सोपं जाईल. दुसरं आहे 12भाईचे कारस्थान. या म्हणीचा अचूक अर्थ सांगा. अ आहे अनेक लोक एकत्र आले की एकमेकाविषयी सल्लामसलत करतात. ब आहे कारभारी एकत्र येऊन काम करतात तेव्हा कट कारस्थान होते. क आहे अनेकांनी मिळून धंदा सुरू केला की धंद्याची वाट लागली जाते. आणि ड आहे एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे काही जण निपजतात. निपजतात म्हणजे जन्मतात असं म्हणायचं आहे. आणि 12भाईचे कारस्थान म्हणजे ह्या अर्थाला जुळणारी हीच एक आपल्याला याचा अर्थ सांगता येईल की एका कामाची चिंता करणारे अनेक असल्यास कामात मोडता घालणारे निपजतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ड बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 3, प्राजक्ता नुकतीच स्वयंपाक करायला शिकू लागली. आता सुरुवात तर तिनं केलेली आहे, पण ती तिच्या मैत्रिणीमध्ये काय सांगते, मी सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनवते, मला सर्व पदार्थ चविष्ट बनवता येतात, अशा बढाया मारायची. मग या वाक्याला समूहासाठी खाली काही म्हणी दिलेल्या आहेत, योग्य म्हणीचा पर्याय निवडा. आता ते कसं झालं, थोडीशी गोष्ट येते आणि त्याचं वाढवून चढवून सांगते. मग आपल्याला याच्या अर्थाची म्हण कुठली आहे हे विचारलेलं आहे. पहिलं आहे एकना धड भाराभर चिंध्या. दुसरं आहे उचलली जीभ लावली टाळला. तिसरं आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि चौथा आहे उतावळा नवरा गुडघ्याला भाशिंग. तर आपल्याला असं सांगता येईल की ज्ञान कमी आणि जास्त बढ्या मारलं की उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे एखाद्याची प्रॉपर्टी थोडी कमी असते पण तो काय सांगणार, माझ्याकडं भरपूर हे आहे ते आहे, त्याच्याकडं कमी आहे ना, तर ते जास्त करून सांगणार. मग ते उथळ जे पाणी असतं ओढ्याचं त्याला खळखळ खळखळ जास्त असतं. समुद्राच्या पाण्याला खळखळ असतो का? नाही, कारण ते खूप पाणी आहे त्याच्याकडं, त्याला सांगण्याची गरजच नाही आहे. आणि ओढा असतो तो कसा खळखळ खळखळ वाहतो. यानुसार पूर्वज आपले म्हणायचे की एखाद्याला ज्ञान कमी असलं की अरे का उथळ पाण्याला खळखळाट फार आणालास रे, म्हणून ही म्हण ह्या प्राजक्ताच्या स्वभावाला जुळती मिळती आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14, कशात नाय काजू आणि बयात नाय राजू. या म्हणीचा अर्थ ओळखा. एक आहे नुकसानाशिवाय संकटाचे परिमार्जन होणे नाही. दुसरं आहे एखाद्या विपरीत परिस्थितीतील नातेवाईक विसरणे, हे पण नाही आहे.
तिसरं आहे कोणत्याही गोष्टी आपल्या हातात नसणे, हे मात्र आहे. कुठलीही गोष्ट आपल्या हातात नसेल तर त्यालाच उद्देशून ही म्हण म्हणता येते, कशात नाही काजू आणि बयात नाही राजू. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 5. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ. तर एक आहे कोल्ह्याला काकडी आवडते, नाही. दुसरं आहे द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो, हे पण नाही. आणि तिसरं आहे शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात, हे मात्र आहे. कोल्हा काकडीला राजी म्हणजे त्याचा अर्थच असं होतो की जर एखादा चुकीचं असेल तर दुसऱ्या चुकीच्या गोष्टीला त्याला जास्त जवळीकता वाटत असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6. निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते, कारण. आता या अर्थाला योग्य म्हण वापरा म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. एक आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, नाही. दुसरी आहे दुभत्या गाईची लाद गोड, ही मात्र या सिच्युएशनला एकदम सुटेबल अशी म्हण आहे. म्हणून आपल्याला सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण कसं असतं, जर एखादं गाय आपल्याला दूध देत असेल, जरी ती लात मारत असेल तरी आपण तो त्रास सहन करून आपण तिचं दूध काढत असतो. त्याचप्रमाणे निर्मला तिची सून जरी नोकरी करणारी असल्यामुळे तिला जरी त्रास दिला तरी ती पगार आणते म्हणून तिचा त्रास निर्मला सहन करत असते. यानंतर प्रश्न क्रमांक 7. घर फिरले की वासेही फिरतात या म्हणीचा विरुद्ध म्हण. आता या म्हणीचा अर्थ असा असतो की जर एखादा स्वतःचा माणूस, जर आता महिलांच्या बाबतीत घ्यायचं झालं तर तिचे वडील ज्यावेळेस विरोधात जातात त्यावेळेस ती जगाकडून अपेक्षा करणं चुकीचं असतं, कारण जगही आपोआपच तिच्या विरोधात जातं. ज्यावेळेस तिचे स्वतःचे माणसं विरोधात जातात त्यावेळेस जग विरोधात जाणं ही काही मोठी गोष्ट नाही. मग हा अर्थ या म्हणीतून व्यतीत होतो की घर फिरले की घराचे वासेही फिरतात. मग या अर्थाच्या विरुद्ध अर्थी असलेला आपल्याला म्हण पाहायची आहे या उत्तरामध्ये. एक आहे घराची ओज अंगण सांगते, नाही. दुसरं आहे घरोघरी मातीच्या चुली, नाही. तिसरं आहे घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही, नाही. म्हणजे चौथं या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल, हे कुठलाही पर्याय योग्य नाही. मग याची विरुद्धार्थी म्हण कुठली? तर आपल्याला सांगता येईल की रात्र वैऱ्याची आहे पण दिवा तेवत आहे. म्हणजे काय, तर कठीण काळातही कोणीतरी खंबीरपणे साथ देणे किंवा आशा असावी लागते, अशी ही म्हण आपल्याला सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 7. पुढील म्हणी व त्याचे अर्थ योग्य जोड्या लावा. आता यामध्ये त्यांनी 4 म्हणीचा अर्थ आपल्याला एकाच प्रश्नामध्ये विचारून घेतला आहे आणि 4 म्हणी म्हणजे आपल्याला पहा की म्हणी करणं किती गरजेचं आहे. तुम्हाला 2-2 एका मार्कासाठी आपण मेन्समध्ये राहतो तर आपल्याला म्हणी करणं गरजेचंच ठरतं. तर 4 म्हणीचा अर्थ त्यांनी एका प्रश्नात विचारलेला आहे, तर ते पाहून घेऊया आपण आता. आहे कशात काय आणि फाटक्यात पाय. तर कशात काय आणि फाटक्यात पाय पाहायचं झालं तर वाईटात आणखीन वाईट घडलं म्हणजे आपण ही म्हण वापरू शकतो. म्हणून आपल्याला ला 3 सांगता येईल. त्यानंतर काडीमोड तो माडी चोर. आता काडी चोर तो माडी चोर या अर्थाचा आपल्याला अर्थ असा सांगता येईल की क्षुल्लक अपराधाचा मोठा अपराधाशी संबंध जोडणारे. मग ला 1. त्यानंतर आहे कानात बुगडी गावात फुगडी. आता या अर्थाची म्हण पाहायला जावं तर आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे प्रदर्शन करणं म्हणजे काय, तर कानात बुगडी आणि गावात फुगडी. म्हणून आपल्याला 3ला सांगता येईल 2. आणि चौथी म्हण म्हणजेच आहे कशात
मल्हारी महात्म्य. आता काशीत मल्हारी महात्म्य म्हटलं की आपल्याला सांगता येईल नको तिथे नको ती गोष्ट करणं. सगळ्यात सोपी म्हण आहे, म्हणून आपल्याला सांगता येईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 9, दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधा. आता आपल्याला 4 म्हणी दिलेल्या आहेत आणि दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधायची आहे. अ आहे जन्माला आला हेला पाणी वाहत मेला. नाही, चुकीचं आहे. हेला म्हणजे तुम्हाला माहीत असला पाहिजे, आपण त्याला मराठी भाषेत हल्ल्या म्हणतो. त्यालाच हल्ल्याचाच शब्द, हेलाचा शब्द हल्ल्या झालेला आहे. मग ब आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. हे पण नाही. जशी देनवळ तशी धुनवळ हे मात्र आहे. जसं देनवळ तसं धुनवळ म्हणजे काम तसे काम. त्यानंतर ड आहे जुळत्या घरात पोळता वासा. हे पण बरोबर आहे. म्हणजे क आणि ड बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10, तुला मलखांबावर कसरत जमत नाही, मग त्या खांबास कशाला दोष देतोस? या वाक्याच्या संदर्भानुसार योग्य म्हणीचा पर्याय निवडा. तर आपल्याला यामध्ये योग्य म्हणीचा पर्याय निवडत असताना खालील अ ब क ड दिले ते पाहून घेऊया. अ आहे नावडतीचे मीठ आणि चुकीचं आहे. ब आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. चुकीचं आहे. नाचता येईना अंगण वाकडे. हां, हे म्हणता येईल. त्याला स्वतःलाच काही जमत नाही आणि तो म्हणतो की इथं अंगण वाकडं आहे म्हणून मी नाचत नाही. याच संदर्भाला ही जुळती मिळते आहे, म्हणजे क बरोबर. ड पाहून घेऊया. दुरून डोंगर साजरे. ही पण नाही, म्हणजे क बरोबर अ ब ड चूक. तर असा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.